वाळव्यात नव्या घरात मध्यरात्री धाडसी चोरी, झोपेत असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास. वाळवा येथील साखराळे रस्त्यालगत असलेल्या उमेश माणिक नायकवडी यांच्या नव्या घरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे 5.5 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी उमेश नायकवडी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश नायकवडी यांनी साखराळे रस्त्यालगत शेतात नवीन घर बांधले असून 2 दिवसांपूर्वीच या घराची वास्तुशांती झाली होती. घरात लहान मोठे मिळून सुमारे 16 सदस्य वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री सर्वजण झोपले असताना उमेश यांची बहीण मनीषा योगेश पाटील, आई कमल माणिक नायकवडी आणि काही लहान मुले हॉलमध्ये झोपली होती. मध्यरात्री सुमारे 2च्या सुमारास चोरट्याने घराच्या पूर्व बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. खिडकी न तुटल्याने त्याने त्याच खिडकीतून पाहणी केली असता पश्चिम बाजूच्या लोखंडी दरवाजाला केवळ कडी लावलेली असल्याचे दिसून आले. त्यानंतर दरवाजाची कडी काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्याने झोपेत असलेल्या कमल नायकवडी यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची 4 पदरी सोन्याची मोहनमाळ आणि मनीषा पाटील यांच्या गळ्यातील 1.5 तोळेचे मणी मंगळसूत्र असा एकूण सुमारे 5.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कमल नायकवडी यांच्या गळ्यातील मोहनमाळ काढल्यानंतर चोरटा काही काळ हॉलमध्ये थांबलेला मनीषा पाटील यांनी पाहिला. त्यांच्या माहितीनुसार आरोपीने हाफ चड्डी आणि बनियान घातले होते. तो साधारण 5.6 फूट उंच व बलदंड शरीरयष्टीचा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीची घटना गंभीर असून तातडीने तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम आणि संदीप शितोळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नाहीत. या धाडसी चोरीमुळे साखराळे रस्ता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.